नमस्कार, अश्विनी किचन अँड स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी काजू करी रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. काजू करीचं आपण सामान बघूया. इथं मी काजू करी मसाला बनवण्यासाठी काजू घेतलेले आहेत अर्धी वाटी, आणि तेवढेच काजू मी भिजवून घेतलेले आहेत. ह्याची आपल्याला पेस्ट करायची आहे. आणि ही दुधावरची साय घेतलेली आहे, आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, उभा पातळ चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, उभा चिरलेला टोमॅटो, लसूण, आणि इकडं मीठ, लाल तिखट, हळद, तूप आणि जिरे, आणि ही कोथिंबीर आपण मिक्सरमधून बारीक करणार आहोत. आपण हे पाण्यात कांदा टाकू आणि हे टोमॅटो टाकू. हे छान उकळून घेऊ. एकदा तुम्ही माझ्यासारखी करून बघा. आता हे आपला कांदा आणि टोमॅटो छान शिजलेला आहे. आता आपण ही पाण्यातून काढूया, आणि पाण्यातून काढून ह्याची एक छान पेस्ट करून घेऊया. आता ही बघा, मी काजूची पेस्ट केलेली आहे. ही मगाशी कांदा टोमॅटो शिजवून घेतलेल्याची अद्रक लसूण पेस्ट केलेली आहे. आता आपण ही काजू तळून घेणार आहोत तुपात. त्यासाठी मी 2 चमचे तूप घेतलं. तूप छान वितळवून घ्यायचं. तूप वितळून झालं. सगळे काजू आपण ज्यात टाकू आणि छान भाजून घेऊ. आता हे छान भाजून झाले. आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. तर तुपात थोडं जिरं टाकूया. जिरं छान तडतडलं की कांदा टाकूया. गॅस मोठाच ठेवायचा आहे. टोमॅटो पण टाकायचं. छान एक मिनिटभर परतू द्यायचं.
जर छान परतलं, आता ग्रेव्ही टाकून द्यायची. आपण ही काजूची केलेली पेस्ट ही सगळ्यात लास्ट टाकणार आहोत, कारण ती चिटकू शकतं, कारण काजू हा पटकन शिजतो. थोडंसं पाणी टाकत आता आपण ही लाल तिखट, हळद हे टाकलं. गॅस मोठा करून लाल तिखट मला थोडंसं कमी वाटतं म्हणून मी आणखी थोडंसं लाल तिखट ह्याच्यात ॲड करणार आहे. बघा आपल्या छान कलर बदललेला आहे आपल्या भाजीचा, सॉरी ह्याचा वाटणाचा. शक्यतो ह्याच्यात किचन किंग मसाला टाकतात, पण माझ्याकडे तो अवेलेबल नाही आहे, म्हणून मी यात पनीर मसाला टाकणार आहे. साधारण 2 चमचे, छोटे चमचे पनीर मसाला टाकला. छान मिक्स केला मसाला. आता मीठ, चवीनुसार मीठ. थोडंसं पाणी टाकायचं आणि आणखी ढवळून घ्यायचं. बघा आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण केलेली ग्रेव्ही ह्याच्यात टाकू आणि 1-2 मिनिट छान परतून घेऊ. थोडंसं पाणी टाकून परतून घेऊ. ह्याला 1 मिनिटभर छान परतलं. आता हे काजू आपण ह्याच्यात टाकून घेऊ आणि मिक्स करू. आता ही दुधाची साय आहे, ही साय पण ह्याच्यावर टाकू आणि छान मिक्स करू. जोपर्यंत हे मिक्स होत नाही तोपर्यंत असं ढवळत राहील. 1 मिनिटभर आता ह्याला शिजू देऊ. हा असा आपला काजू करी मसाला मी इथे वापरत आहे. आहा,
आपली काजू करी मसाला तयार झाला आहे. तर वरून आपण कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया. तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून दाखवते. ही बघा आपली काजू करी रेसिपी तयार. कशी वाटली रेसिपी ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता तेही नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. बाय.